लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। अनंत चतुर्थी निमित्त होणार ऑगस्ट महिन्याचा हप्ता वाटप, मिळणार जबरदस्त गिफ्ट। नमस्कार, आज तारीख आहे 6 सप्टेंबर, वार आहे शनिवार आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात आली आहे सर्वात मोठी गुड न्यूज। 14व्या हप्त्याचे वितरण आता गौरी गणपती सणानिमित्त सुरू होत आहे आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण देत आहोत मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलवरती। तर बघा, गौरी गणपती सण गणेशोत्सव सणानिमित्त भरपूर गिफ्ट लाडक्या बहिणींना मिळणार आहेत। आजपासून जमा होणार आहे 14वा हप्ता। ऑगस्ट महिन्याचे पैसे सर्व बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता जमा होत आहे। आज तारीख आहे 6 सप्टेंबर। आज आपल्या सर्वांच्या घरी आपण बघा लाडक्या गणपती बाप्पांचं 27 ऑगस्टला स्वागत केलं होतं। पहिला दिवस होता गणेशोत्सव सणाचा। आज बघा सर्वांच्या घरून आज गणपती बाप्पांचं आज विसर्जन होणार आहे। ठीक आहे, अनंत चतुर्थी आहे। तर आजच्या शुभ मुहूर्तानिमित्त ऑगस्ट हप्त्याचं वाटप होणार आहे। जबरदस्त गिफ्ट महिलांना मिळणार आहे। लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे। आता होणार आहे 100% 14वा हप्ता वाटप। पैसे जमा झाल्यानंतर अशा प्रकारे मेसेज पडणार आहे। काही महिलांना सिंगल हप्ता, तर काही महिलांना डबल हप्ता, काही महिलांना ट्रिपल हप्ता सुद्धा जमा होणार आहे। आता कोणत्या महिलांना डबल हप्ता मिळणार, कोणत्या महिलांना सिंगल हप्ता मिळणार, सर्व माहिती याच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चला तर आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया। तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। नमस्कार, आज आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं विसर्जन सोहळा आहे। त्यामुळे मिरवणूक वगैरे सर्व गोष्टी संपूर्ण जल्लोषामध्ये ज्या प्रकारे आपण बाप्पांचं स्वागत केलं होतं त्याचप्रमाणे आज विसर्जनाचा दिवस, आज अंतिम दिवस आहे, 11वा दिवस आहे गणेशोत्सव सणाचा। त्याच पद्धतीने आपण जल्लोषमध्ये स्वागत सर्व करणार आहोत। ठीक आहे, मिरवणूक वगैरे भव्य सगळीकडे आज संपूर्ण देशामध्ये। आजचा जो मोठा निर्णय बघा, आता 14व्या हप्त्यानिमित्त आज शुभ मुहूर्तावरती घेण्यात येणार आहे मोठा निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत। आता लवकरच GR संदर्भात अपडेट येणार आहे आणि जबरदस्त गिफ्ट ऑगस्ट महिन्याचा हप्ता गौरी गणपती सणानिमित्त आता वाटप होण्यास सुरुवात होत आहे। तर बघा, तसेच लाडक्या बहिणींना आता जास्त दिवस 1500 रुपये मिळणार नाहीत, तर 2100 रुपये आता लवकरच दिले जाणार आहेत। ऑथेंटिक अपडेट देतोय मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलवरती। तर बघा, लाडकी बहीण योजना 2100 रुपये। खुशखबर खुशखबर खुशखबर। आजचं बघा, पत्रकारांशी बोलताना म्हणजे माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र राज्याचे लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे भाऊ यांनी दिले आहे लाडक्या बहिणींना खुशखबर। तर बघा, शिंदे भाऊ काय म्हणाले आहेत, तर बघा 1500 रुपयाचे 2100 रुपये करणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत। त्यांनी सांगितलं, पत्रकारांशी बोलताना ते बोलले की जे आम्ही बोललेले आहे ते आम्ही सर्व गोष्टी पूर्ण करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यांना ज्यावेळेस पत्रकारांनी विचारलं की तुम्ही म्हणाला होता की 1500चे 2100, 2100चे 2500, तर 1500चे 2100 रुपये कधी होणार असा प्रश्न ज्यावेळेस त्यांना विचारला त्यावेळेस ते म्हणाले, जे आम्ही बोललो आहे, जे आम्ही बोललेलं आहे ते सर्व पूर्ण करणार आहोत। तर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मराठी अनिकेत यूट्यूब चॅनलचं सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका। ठीक आहे, आता आपण पुढील अपडेट पाहूया। तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। लाडक्या बहिणींना मिळणार आहे 1500 रुपयेऐवजी थेट 2100 रुपयांचं गिफ्ट। तर बघा, लाडकी बहीण योजनेला अधिक व्यापक बनवण्यासाठी सरकार आता हप्ता रक्कम 2100 रुपये करण्याचा विचार करत आहे। या संदर्भात विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना लवकरच 1500 रुपयाऐवजी थेट 2100 रुपयाचं गिफ्ट आता मिळणार आहे। तसेच लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र राज्यामध्ये लोकप्रिय ठरली, गेम चेंजर ठरली, सुपरहिट झाली आणि ही योजना महिलांसाठी, गरीब कुटुंबातील बहिणींसाठी, लाडक्या ताईंसाठी, माता बहिणींसाठी ही योजना सध्या वरदान ठरत आहे। तर बघा, महिलांना स्वयं रोजगाराच्या संधी मिळाव्यात म्हणून स्वयंसहायता गटांना प्रोत्साहन देण्याचा सरकारचा मानस आहे। त्यामुळे ही योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित राहणार नसून महिलांच्या सामाजिक विकासातही मोलाची भूमिका बजावेल। ठीक आहे, त्यामुळे ही योजना महिलांसाठी खूप महत्त्वपूर्ण अशी ठरत आहे। तर या ठिकाणी बघा, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवाभाऊ काय म्हणाले आहेत, तर जसं माझ्या लाडक्या बहिणींना जसे आम्ही 11व्या हप्त्याचे पैसे मिळाले, तसेच 12व्या हप्त्याचे लाडक्या बहिणींना जसे पैसे मिळाले, 13व्या हप्त्याचे पाठीमागच्या महिन्यात जसे रक्षाबंधन सणानिमित्त पैसे मिळाले, तसेच आता लगेच ताबडतोब 14व्या हप्त्याचे सुद्धा वाटप करणार मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी सांगितलेलं आहे। लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांनी ही अपडेट दिलेली आहे। त्यामुळे लगेच आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 14वा हप्ता वाटप होणार आहे। तर आजची अपडेट आपण जबरदस्त अशी अपडेट्स पाहणार आहोत। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम
काय अपडेट आलेले आहे 14व्या हप्त्यासंदर्भात सर्व अपडेट आपण सर्व माहिती पाहणार आहोत। त्या अगोदर सर्वांसाठी खुशखबर आलेली आहे, गुड न्यूज आलेली आहे। आपल्या मराठी निकेत या यूट्यूब चॅनलतर्फे आता 2 पैठणी साड्या वाटप केल्या जात आहेत। संपूर्ण महाराष्ट्रातील विजेते ही साडी जिंकू शकतात। 2 विनर असणार आहेत 2 पैठणी साड्या आपल्या चॅनलतर्फे। ज्यावेळेस आपल्या चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले होते त्यावेळेस आपण 1 पैठणी साडी वाटप केली होती। आता 200K होणार आहेत त्यामुळे 2 पैठणी साड्या, 300K त्या दिवशी होतील त्यावेळेस 3 पैठणी साड्या, त्या दिवशी आपल्या चॅनलवरती 400K होतील, 4 लाख सबस्क्रायबर होतील त्या दिवशी आपल्या चॅनलतर्फे 4 पैठणी साड्या वाटप केल्या जातील। त्या दिवशी 500K होतील त्या दिवशी 5 पैठणी साड्या आपल्या चॅनलतर्फे वाटप केल्या जाणार आहेत, हे मी तुम्हाला आत्ताच सांगतोय। तर बघा मित्रांनो, आपल्या मराठी निकेत चॅनलतर्फे 2 पैठणी साड्या अतिशय चांगल्या व दर्जेदार क्वालिटीच्या वाटप केल्या जाणार आहेत। तर ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 2 लाख सबस्क्रायबर होतील त्या